एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे, कारण संध्याकाळी 7:30 वाजता नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना भेटण्याची शक्यता आहे। मोदींसोबत भाजपच्या सहयोगी पक्षाचे नेतेही राष्ट्रपतींकडे जातील अशी माहिती आहे। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये भाजपला अपयश आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे सागर बंगल्यावर आता हालचालींना वेग आलाय। फडणवीसांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी दिल्लीतल्या घडामोडींसंदर्भात अपडेट देतील। सोमेश, बैठक पार पडली आहे आणि त्वरेने म्हणजे कदाचित आजच सत्ता स्थापनेचा दावा होऊ शकतो। काय घडतंय नेमकं दिल्लीमध्ये? अश्विन, आता सगळे एनडीएच्या घटक पक्षांचे जे नेते आहेत त्यांनी आपापल्या पाठिंब्याची पत्र दिली आहेत आणि ते सगळेजण निघालेत। दुसऱ्या बाजूला भाजपकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा शपथ घेणार याविषयीची एक मानसिकता तयार झालेली आहे। काही महाराष्ट्रातून मुंबईतून कार्यकर्ते सुद्धा आलेत। आपण आपल्यासोबत एक कार्यकर्ते जे मुंबईतून आलेत, तुम्हाला काय वाटतं की कसं काय एकंदरीत आज या सगळ्या निकालावर आणि मोदींच्या शपथविधीवर खुश असाल तुम्ही? भारतीय जनता पार्टीचे तिसऱ्यांदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या अंडरमध्ये सरकार येत आहे आणि फार आम्ही आनंदित आहोत की आज जे मोदी साहेबांनी एवढं अपार कार्य केलं आणि आज देशाला तुम्ही पुन्हा जे तिसऱ्यांदा बनणार, फार आनंद होतोय आम्हाला। म्हणजे आपण पाहू शकतो की विविध राज्यातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेत की जे सहभागी होणार आहेत या जल्लोष कार्यक्रमांमध्ये। हे पदाधिकारी होते मुंबईचे उद्योग आघाडीचे, त्याची तयारी सुरू आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी एक मायुसीचं वातावरण, एक निराशेचं आणि हतबलतेचं वातावरणही भाजपच्या गोटात पाहायला मिळते। पण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील असं चित्र सध्या तरी निर्माण झाले एनडीएच्या या निवासस्थानी पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीनंतर। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।